देशविदेशात सुरुवातीला बातमी साऱ्या जगासाठी। जगभरातील सुमारे 6000 विमान उड्डाणांवर एकाच वेळी परिणाम झाला आणि जगभरातील विमान सेवा प्रभावित झाली। भारतातही सुमारे 400 विमान उड्डाणांवर याचा परिणाम झालाय। एका सॉफ्टवेअर अपडेटमुळे ही समस्या उद्भवली आहे। नेमकं काय झालंय? हा सॉफ्टवेअर अपडेट नेमका का करावा लागलाय? याचा किती देशांमधल्या विमान सेवेवर कसा परिणाम झालाय? पाहूया एक रिपोर्ट। जगभरातली विमान सेवा विस्कळीत, एक सॉफ्टवेअर अपडेट आणि विमानच ठप्प। भारतावरही मोठा परिणाम। युरोपियन विमान कंपनी एअरबसनं त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या A320 विमानांसाठी तातडीनं सॉफ्टवेअर अपडेटचे आदेश दिले आणि जगभरातील विमान सेवेवर याचा परिणाम झाला। शुक्रवारी सॉफ्टवेअर अपडेटचे आदेश देण्यात आले, त्यामुळे जगभरातील एअर फ्लाइट कंट्रोल यंत्रणेवर परिणाम झाला। हा सॉफ्टवेअर अपडेट विशेषतः A320 विमानांसाठी आहे। मात्र जगभरात वापरात असलेली A320 विमानांची संख्या 6000च्या आसपास आहे, त्यामुळे जगभरातच विमान सेवेवर परिणाम जाणवला। जपान फिलाडेल्फियामधील विमानांना तात्काळ सुरक्षा मार्गदर्शक सूचनांनुसार रोखण्याचे आदेश देण्यात आले, त्यांना ग्राउंड करण्यात आलं। आता या 6000 विमानांना तात्काळ सॉफ्टवेअर अपडेट करावं लागणार आहे। त्यासाठी विमानांना आपल्या नियमित सेवेसाठी सॉफ्टवेअर अपडेट इन्स्टॉल करण्याच्या सूचना कंपनीनं दिल्या आहेत। A320 का एक जहाज 30 अक्टूबर जेटब्लू का जहाज था और ये कैनकन जो एक शहर है मेक्सिको में, वहां से न्यूयॉर्क जा रहा था। तो इसकी ऊंचाई पे जब वो उड़ान भर रहा था जहाज, तो ऑटो पायलट के अंदर था और ये एकदम से उसके ऑटो पायलट के अंदर ही वो उसका जो एयरक्राफ्ट का नोज है वो नीचे को पिच डाउन किया, मतलब नीचे को आया और काफी ऊंचाई से वो जहाज उसने ऊंचाई लूज की। एअरबसनं दिलेल्या माहितीनुसार एका उड्डाणावेळी विमानात सोलर रेडिएशनमुळे डेटा करप्ट होण्याची भीती निर्माण झाली। हा डेटा एअर फ्लाइट कंट्रोलशी संबंधित आहे, त्यामुळे जगभरातील विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यता कंपनीनं वर्तवली। त्यानुसार शनिवारी A320 एअरक्राफ्ट प्रकारच्या जगातील 6000 विमानांवर बदल लागू झाला, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे परिणाम जाणवला। अनेक विमान उड्डाणं स्थगित करावी लागली। जो सर्कुलर है, ये IASA करके रेगुलेटरी बॉडी है, जैसे DGCA है यूरोप की, उन्होंने ये इमरजेंसी एयरवर्दिनेस डायरेक्टिव निकाला है, जो इफेक्टिव हो जाएगा रात को 23:49 पे UTC। और उसके बाद कोई भी जहाज एयरबस जो इफेक्टेड है वो उसकी जांच पड़ताल नहीं की और ये सॉफ्टवेयर अपडेट नहीं किया तो वो फ्लाई नहीं कर सकेगा। तो पूरे दुनिया में कोई 6440 जहाज हैं जो कि इसकी मॉडिफिकेशन होनी है, जो पुराने वर्जन में जाएंगे, या उसका ELAC जो है यूनिट वो रिप्लेस किया जाएगा। भारतात इंडिगो आणि एअर इंडिया समूह या A320 विमानांचा सर्वाधिक वापर करतात। अशी सुमारे 400 विमानं आहेत, ती आता अपग्रेडसाठी ग्राउंड केली जातील, जी 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। पुढील सोमवार किंवा मंगळवारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे। त्यातही इंडिगो या विमानांचा वापर अधिक करतं। इंडिगोकडे A320 प्रकारची 195 विमानं आहेत। 180 आसनं A320 CEOची 26 विमानं आहेत। 180 आसनं A320 निओची 23 विमानं आहेत। 186 आसनी A320 निओची 155 विमानं आहेत। यापैकी 163 विमानं वापरात आहेत, तर 32 विमानं केवळ उभी आहेत। तर जगभरात A320 प्रकारची सुमारे 11300हून अधिक विमानं वापरली जातात। यापैकी 6440हून अधिक विमानं A320 मॉडेल्सची आहेत। त्यातील 6000 विमानांना सॉफ्टवेअर अपडेटची गरज आहे। आता सॉफ्टवेअर अपडेटसाठी किमान 2 दिवसांचा अवधी लागू शकतो। अशात अमेरिकेसारख्या देशात जिथं विमान प्रवासाचं प्रमाण अधिक आहे, तिथं ऐन सुट्टीच्या आधीच विमानं रद्द करण्यात आल्यानं मोठा परिणाम जाणवू शकतो। इथंही शेकडो विमानं अपडेट करावी लागणार असल्यानं विमान सेवेला मोठा फटका बसू शकतो। अभी तक जानकारी हमें मिली है कि इंडिगो ने 160 जहाज 200 में से उनका ये मॉडिफिकेशन और ये चेक्स कर दिए हैं, और एयर इंडिया ने 42 जहाज पे किया है 113 जहाजों में से।
तो ये सिलसिला जारी है और सारे ऑपरेटरों को ये ऐलान है वर्ल्ड में कि जो जहाज हैं ये फ्लाई नहीं करेंगे अगर ये कंप्लाई नहीं कर पाएंगे। तो ये एक बहुत ही सेफ्टी मेजर है जो कि करना पड़ेगा और ये अनिवार्य है, इसमें कोई छूट नहीं है। तो ये अनिवार्य है कि ये करना पड़ेगा सब एयरलाइंस को पूरी दुनिया में। गेल्या काही महिन्यांमध्ये एकाच वेळी जगभरातील विमानसेवा प्रभावित होण्याचा धोका वाढलाय। त्यामागे सॉफ्टवेअर किंवा संगणकीय कारणच अधिक आहेत। शिवाय सायबर हल्ल्याची भीतीही असते। सप्टेंबर 2025 मध्ये युरोपमधील अनेक विमानतळांवर बिघाड झाला। चेक इन आणि बोर्डिंग प्रक्रिया विस्कळीत झाली। संगणकीय प्रणालीऐवजी मॅन्युअली प्रक्रिया राबवावी लागली। त्यामुळे इंग्लंड, जर्मनी, बेल्जियममधील विमानसेवांवर परिणाम झाला। उड्डाणं उशिरानं झाल्यानं लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। यामागे सायबर हल्ला होता अशी माहिती पुढे आली। गेल्या काही वर्षात भारतासारख्या देशांमध्येही विमान प्रवासात सुमारे 11% वाढ पाहायला मिळाली आहे। त्यामुळे जग जलद प्रवासासाठी विमान सेवेवर अवलंबून असताना अशा बिघाडांचा परिणाम मोठा असतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।